डेकोरेशन व्हेन्यू फायनल मीटिंग. नमस्कार मंडळी. आज सकाळी रेडी हो पोहोचले मी महावीरनगरच्या सलूनला. तिथे जाऊन मी ओझिवाचं पार्सल एक मागवलं होतं, ते मला रिसीव्ह झालं. आता त्यांचं म्हणणं आहे, हे क्रेव्हिंग्जला स्टॉप करता. लेट्स सी माझ्या फूडीचं किती क्रेव्हिंग स्टॉप होतात. ही माझी क्लायंट कम फ्रेंड, ही माझी कॉलेज फ्रेंड आहे. सो तिचं आज हेअर मेकओव्हर होतं. तिच्या भावाचं लग्न होतं, त्याच्यासाठी तिचं पूर्ण हेअर मेकओव्हर केलं. त्याच्याचबरोबर तिचं मायक्रो ब्लेडिंगसुद्धा होतं. थोडी ती स्केप्टिकल होती, पण मग तिने मायक्रो ब्लेडिंगसुद्धा करून घेतलं. सगळी कामं आटपून आज आमचं डेकोरेशन आणि व्हेन्यूवाल्याबरोबर मीटिंग होती. त्याच्यासाठी आम्ही निघालो. भूक लागलेली म्हणून फर्स्ट हॉल्ट घेतला आम्ही श्रीदत्तला. त्यांचे तर स्नॅक्स तुम्हाला माहिती आहेत केवढे यम्मी आणि गरमागरम असतात. सो पहिलं आम्ही घेतली कोथिंबीर वडी, त्याच्यानंतर हे साबुदाणा वडा, वडापाव आणि भजी आणि हा एंड केला मस्त अशा खरवस बरोबर. आणि चहा तर आमचा हा मॅन्डेटरी आहे आणि आम्हाला एवढी भूक लागलेली विचारू नका. म्हणजे पूर्ण नाश्ता आटपून आम्ही निघालो आमच्या व्हेन्यूसाठी आणि फायनली आम्ही पोहोचलो आमच्या व्हेन्यूला. आणि फायनली स्टार्ट झाली मीटिंग. बाप रे! मीटिंग म्हणजे मीटिंग संपता आम्हाला 3-3.5 तास कुठे गेले कळलंच नाही. म्हणजे लग्नामध्ये केवढ्या सगळ्या छोट्या-छोट्या डिटेलिंग, केवढ्या सगळ्या गोष्टी असतात यार. म्हणजे आमच्या टायमाला काय नव्हतं, पण आता खूप काही आहे आणि आम्हाला मीटिंग संपवता लिटरली रात्र झाली तिथून निघायला. आम्हाला येता खूप लेट झालेलं. हे हॉटेलसुद्धा अबाउट टू शट होतं आणि आमचं एवढं जेवणावरती पण एवढं डिस्कशन चालू होतं. बापरे! नुसतं डिस्कशन. मग बाबा काय ते फायनली जेवण आलं मस्तपैकी बिर्याणी, दाल खिचडी आणि पावभाजी. आज तर आमचा दिवस एवढा हेक्टिक गेला, सो आम्ही आमचा दिवस इथेच संपवला.